मंडळी, कुठलेही खत न वापरता हे वांगी पहा, वांग्याचं रोप हे आलेलं आहे तुम्ही, आणि मी त्याला कुठल्याही प्रकारचं खत घातलेलं नाही. टोमॅटोही आहे. तर चला, त्यातलीच मी 3 वांगी तोडून घेतलेत आणि आपण त्याची भाजी सिंपल आणि साधी करणार आहे. तर कापून घेतलेत 4 फोडी करून आणि स्वच्छ धुवूनही घेतलेत. आपल्याला त्यात टोमॅटोही घालायचं आहे. तर मी शेंगदाणे भाजलेले आणि सुकं खोबरं भाजलेलं नाही, ते दळून घ्यायचे वाटून. आलं, लसूण आणि कोथिंबीर पण वाटून घेतली. मग तेलामध्ये मी कांदा परतला, त्याच्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण, थोडासा टेचलेला लसूण, कढीपत्ता घालून चांगलं हलवून घेतले. नंतर टोमॅटो घातला, तोही परतला आणि थोडे पावडर मसाले, धने जिरे पावडर, गरम मसाला, थोडंसं चिकन मसाले घातला आहे पाव चमचा, आणि लाल तिखट, हळद, हिंग. त्याच्यानंतर मी घातलं आहे हे आपलं शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण, चांगलं परतून घेतले. चवीप्रमाणे मीठ घातले आणि पहा, आपली भाजी तयार आहे.